द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणशिंग या अधिवेशनातून फुटले नाही। आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी पक्ष नेतृत्व जे काही संदेश देतील, आदेश देतील, त्यातून येणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे। यामध्ये सुद्धा जसा महाविजय विधानसभेला मिळाला तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला मिळवायचा आहे। तर मला वाटतं तर रणशिंगच्या निमित्तानं फुंकलं जाणार आहे असं मला हरकत नाही। भाजप एकीकडे रणशिंग फुंकले आगामी निवडणुकांसाठी, तर तिकडे महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता दिसून येते। जे घटक पक्ष आहे एकमेकांविरोधात बोलायला लागले असं मी तुम्हाला आठवत असेल, मी सुरुवातीपासून म्हटलं होतं, सुरुवातीला जेव्हा महाविकास आघाडीच्या बद्दलची घोषणा झाली निवडणुकीपूर्वी, तेव्हा म्हटली महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, कारण हे काही भूमिका आहे, काही तत्व आहे, त्यासाठी एकत्र आलेलं नाही आहे। हे राज्यामध्ये अनेक प्रकारे सत्तेमध्ये येण्यासाठी यांची धडपड होती। मग कोणी हिंदुत्व सोडलं, कोणी आपल्या विचारधारेला फारकत देऊन, त्यामुळे हे फार काळ टिकणारं नव्हतं। म्हणून सत्ता गेल्याबरोबर मला वाटतं त्यांचे ते जे मतभेद आहेत ते आता समोर यायला लागलेले आहेत। काँग्रेस उबाटाबद्दल बोलत आहे, उबाटा राष्ट्रवादीबद्दल चर्चा करत आहे। मला वाटतं जनतेला जो फसवण्याचा धंदा त्यांनी केला लोकसभेला, पण 2019ला जनतेचा आधार युतीवरच होता। मात्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून या सगळ्या तिन्ही पक्षांनी सत्तेच्या लालसभेत सत्ता स्थापन केली आणि लोकसभेला निगेटिव्ह नॅरेटिव्हवर त्यांनी विजय संपादन केला, परंतु तो नॅरेटिव्ह विधानसभेला चालला नाही आणि त्यामुळे आता सत्तेत आपण आलो नाही। पक्षाने ज्या मुख्यमंत्री स्वप्न पाहणारे लोक घरी गेले आहेत, मुख्यमंत्री आमचा होईल या पक्षाच्या काँग्रेस पक्षाची किती दुरावस्था झाली सांगण्याचं कारण नाही। त्यामुळे मला वाटतं हे काही सत्तेशिवाय जगू शकत नाही। त्याचे मतभेद आता दिसायला लागले आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीपर्यंत महाविकास राहील अशी काही स्थिती नाही। उद्धव ठाकरे फूट पडलेली आहे, म्हणजे जेव्हा संजय राऊत म्हणतायत की स्वबळावर आम्ही लढवणार उद्धव बाळासाहेब स्थानिक स्वराज्य केली मुंबईपासून तर नागपूरपर्यंत। असं आहे की त्यांनी काय करावं, कारण शेवटी असं आहे विधानसभेला जनतेने या तिन्ही पक्षाला नाकारलेलं आहे। त्यात ते स्वतंत्र लढू, एकमेकाच्या डोक्यावर मारून लढू याची आम्हाला चिंता नाही आहे। राज्यामध्ये महाविजय जो विधानसभेला मिळाला तोच महाविजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळेल, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। संजय राऊतांनी ज्या पद्धतीने आरोप केला आहे की मंत्रालयामध्ये जी आलिशान कार आली त्यातील जो कोणी VIP व्यक्ती होता विखे पाटलांना भेटायला आला होता आणि यामध्ये काहीतरी गौरबंगाल आहे, त्याचा आम्ही खुलासा करू असं काहीतरी त्यांनी आरोप केला की मला वाटतं काय की हे माध्यमांनी किती कोणत्या स्तरावर का जावं याचं मला अतिशय दुःख होतं। वास्तविक आमच्या पडमन जलसंपदा विभागाचे सादरीकरण शहराजवळ सुरू होतं। मी जेव्हा ती बातमी आली पाहिली, उलट आम्ही आता पत्र दिलंय मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना, याची चौकशी झाली पाहिजे ना। उद्या कोणाचं नाव सांगून कोण आतमध्ये येतं, काय येतं, कशी कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न होता आणि माध्यमांना सुद्धा माझ्या निमित्ताने विनंती, आपण खात्री करूनच या बातम्या चालवायला पाहिजे। काहीतरी ब्रेकिंग न्यूज चालवायच्या, त्यातून कोणाची बदनामी होते। संजय राऊतांना काय ते काही शेवटी मी म्हटल्याप्रमाणे त्यांना फक्त मुद्दा पाहिजे असतो। स्वतःचं अस्तित्व गमावलेली लोक आहेत ती, कोणत्या ना कोणत्या मुद्द्यातून लोकांसमोर येण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो, परंतु त्या प्रकारशी खरं आमचा काही संबंध नव्हता। पण ज्या पोलिसांनी हे माध्यमांना माहिती दिली असेल त्या ड्युटीवर कोण होतं त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची आम्ही या निमित्तानं मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना त्या प्रकारची विनंती केली आहे। राऊतांनी तुमचंच नाव का घ्यावं, काय ते माझं प्रेम असेल, राऊत विशेष प्रेम माझ्याबद्दल। शेवटी असं आहे की मी मागे म्हटलं की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्याचंच एक हे माझे आरोप करणं, त्यामुळे त्याचंच एक उदाहरण असलं पाहिजे। मला वाटतं याच्यापेक्षा वेगळ्या राऊतांबद्दल काय सांगायचं। विधानसभेला जे भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे, आज शिर्डीमध्ये अधिवेशन होत आहे। आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका असेल, नगरपालिका, जिल्हा परिषद, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वबळावर निवडणूक लढवली जाईल काय असे संकेत देखील असं आहे। तो अधिकार माझा नाही आहे। शेवटी महायुतीमध्ये काम असणारे सगळ्या घटक पक्षाचे नेते
किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे जे प्रमुख नेते आहेत, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय प्रदेशाध्यक्ष महोदय, त्याबद्दल निर्णय करतील. नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा.